हाय मित्रांनो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ सर्वांना आणि जय श्रीराम. तर श्री स्वामी समर्थ. तर आज मी बघा आमच्या टेरेसवर सकाळी आले आणि 10 वाजत आलेत अजून. तर टेरेसवर का आले तर तुम्हाला कांदापातची शेती दाखवणार आहे. आमच्या टेरेसवर मी केले छोटीशी आणि कसं केलं ते पण सांगते मी. म्हणजे आता उन्हाळा आहे, आपलं सॉरी आता हिवाळा आहे. तर हिवाळ्यात काय होतं, सगळे कांद्यांना मोड येतात. तर मोड आलेलं कांदे तुम्ही काय करत असाल, फेकून देत असाल. तर मी फेकून नाही देत. मी काय करते, ते कांदे आणते आणि आपल्या कुंड्या असतात, कुंड्यांच्या आजूबाजूला जागा असते, तर तिथं ठेवून टाकते. आणि जर कुंड्या नसेल तरी तुम्ही असंच आणून तुम्ही ठेवू शकता. आता ते मी आता काही काही कांदे तसेच आणले, इथं जागाच नाही आहे. तर मी आता ते तसंच ठेवणार, ते पण तुम्हाला दाखवणार आहे कसं ठेवणार कसं नाही. ते वरचं गमीला घ्या बघा, टोपलं आहे बघा ते वरती. तर चला तुम्हाला कसे कांदेपात लावले आणि किती कांदापात तयार झाले घरातल्या घरात 15 दिवसात ते दाखवते. बघा हे रोप बघा असे आणून ठेवले आणि बघा हे असं काय करणार, जागा नाही बघा ठेवले असं. बघा दिसतंय का, नुसतं आणून ठेवले. आता बघा नुसतं आणले ठेवले. बघा हे तर कांदापात बघा केवढा मोठा झालं. म्हणजे आपण कधी पण भात गरम करायचं असेल काही असं आणते आणि ठेवून टाकते. आणि बघा हे पण कोरपडे बाजूला आणले ठेवून टाकले. बघा हे पण आणले ठेवून टाकले बघा. तर एवढा कांदापात तयार झालाय, विचार करा. आपल्याला पाहिजे तेव्हा आपण घेऊ शकतो. आता हे असं बसलं मला काय दाखवते बघा. आता हे आम्ही घेतलो, हे टाकाव कांदापात. हे बघा आणले, लावा. तर परत एवढे मोड आलेले होते, लावतो मी. तर सगळे असेच ठेवले. आता पुढच्या वेळेस हे जर मोठे झाले ना, तुम्हाला परत हाच व्हिडिओ काढून तुम्हाला दाखवते दुसरा, म्हणजे किती मोठे झालेत. आता आमच्याकडे माती पण नाही आहे, काहीच नाही आहे, तरी आम्ही तसं ठेवणार आहे. हे बघा आता परत एवढे कांदे आणलेत आणि हे असं टोपल्यात नुसतं ठेवले. हे बघू शकता तुम्ही कसे वाटतात. आणि थोडे दिवसांनी तुम्हीच बघाल या कांद्यांना किती हे आलेत, मोड आलेले. आणि आता हे कांदापात मी कापून घेते. तर बघा मित्रांनो, मस्तपैकी कांदापात कापते मी राईससाठी. आणि तुम्हाला सुकट टाकून कांदापात पण खायचं असेल ना, तर मला सांगा कधी खायचं, उद्या का परवा. नाही, उद्याच खाऊ शकता, उद्या शुक्रवार. महाराज इकडे या, कट करा. असं जवळ ना कापताना असं शूट म्हणजे कसं असतं, असं जवळ इथे या. चालू करायला म्हणजे परत कांदापात उगवल. अरे देवा. तर बघा भातासाठी मी एवढं कांदापात घेतले घरच्या घरी, ऑर्गॅनिक. तर मग पास करते. आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला, आणि तुम्ही पण तसंच करा मी जसं केले तसं. चला मग बाय बाय. एका कांदापातला फूल पण आलेलं आहे मस्तपैकी. कुणाकुणाला माहिती आहे कांदापातला फूल येतं म्हणून सांगा मला कमेंटमध्ये.